भारतात पुन्हा लॉकडाऊन? युद्धामुळे या तारखेपासून देश बंद? कोरोनापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत पंतप्रधानांनी काल दिले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी शक्यता होती, पण आज जेव्हा मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, मग त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात अशी चर्चा होऊ लागली. मग नेमका लॉकडाऊन कधी लागणार आहे, काय आहे त्याची तारीख, नेमकं काय काय सुरू राहणार आणि काय काय बंद होणार, काय परिस्थिती राहणार आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ बातमी नाही, तर आपल्या देशावर आलेल्या एका महासंकटाची ती भयान जाणीव आहे, जिने कालपासून प्रत्येक भारतीयाची झोप उडवली आहे. काल दुपारपर्यंत सगळं काही शांत होतं, लोक आपापल्या कामात व्यस्त होते, पण अचानक संसदेच्या पायऱ्यांवरून एक अशी बातमी बाहेर आली, जिने संपूर्ण देशाचा श्वास रोखला. लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एरवी असणारं ते स्मितहास्य नव्हतं. त्यांच्या आवाजात एक वेगळीच धार आणि डोळ्यात भविष्यात येणाऱ्या संकटाची स्पष्ट जाणीव होती. सभागृहात टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली होती. प्रत्येक खासदार, मग तो सत्ताधारी असो वा विरोधी, पंतप्रधानांच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे कान लावून बसला होता. आणि मग तो क्षण आला, जेव्हा पंतप्रधान म्हणाले, देशवासियांनो, जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे आणि या आगीचे चटके आपल्या भारतालाही बसू शकतात. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता पुन्हा एकदा तयार रहा. हे शब्द उच्चारले गेले आणि जणू संपूर्ण देशात एकच भूकंप झाला. लोकसभेतील त्या इशाऱ्याचा व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या मनात कालपर्यंत ज्या फक्त शंका होत्या, त्याचं आता भीतीत रूपांतर झालं होतं. हा केवळ इशारा नव्हता, तर ते एका आगामी वादळापूर्वीचं शांततापूर्ण भाकीत होतं. लोकसभेतून बाहेर पडताच गॅलरीत उभ्या असलेल्या पत्रकारांच्या झुंडीने नेत्यांना घेराव घातला, पण कोणाकडेच स्पष्ट उत्तर नव्हतं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, काय पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार? काय पुन्हा एकदा रस्ते ओस पडणार? काय पुन्हा एकदा आपल्या घराचे उंबरठे आपल्यासाठी मर्यादा बनणार? या इशाऱ्यानंतर काही तासांतच जे चित्र पाहायला मिळालं ते थरकाप उडवणारं होतं. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हालचाली वेगवान झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे दिवे सुरू होते आणि आज सकाळीच सर्वात मोठी घडामोड घडली. पंतप्रधानांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली. विचार करा, जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष आपले मतभेद बाजूला ठेवून एका टेबलावर येतात, तेव्हा परिस्थिती किती गंभीर असू शकते. या बैठकीच्या हॉलमधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत मोठ्या आवाजात वाद होत नव्हते, तर तिथे चिंतेचं सावट होतं. संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख तिथे उपस्थित होते. बैठकीत सादर करण्यात आलेले रिपोर्ट पाहून अनेक मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर घाम फुटला होता. बाहेर उभे असलेले सुरक्षा रक्षक आणि अधिकारी यांच्या चेहऱ्यावरूनही परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट जाणवत होतं. या बैठकीत नेमकं काय घडलं असावं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू हा पुरवठा साखळी, सप्लाय चेन होता. इराण आणि अरब देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला मिळणाऱ्या गॅस आणि कच्च्या तेलाचे टँकर समुद्रातच अडकले आहेत. जर हे टँकर वेळेत पोहोचले नाहीत, तर देशातील वीज आणि वाहतूक व्यवस्था कोणत्याही क्षणी कोलमडून पडू शकते. बैठकीत एका नेत्याने विचारलं, मग जनतेला काय सांगायचं? त्यावर पंतप्रधानांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत मार्मिक होतं. ते म्हणाले, जनतेला सत्याची जाणीव करून द्यावी लागेल, कारण अफवा सत्यापेक्षा जास्त धोकादायक असतात. संसदेत आणि बैठकीत हा तणाव सुरू असताना देशाच्या रस्त्यांवर मात्र एक वेगळंच युद्ध सुरू झालं होतं. जसा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला की पुन्हा काहीतरी बंद होऊ शकतं, तशी लोकांची पावलं पेट्रोल पंपांकडे वळली. रात्री 12 वाजता सुद्धा पेट्रोल पंपावर 500 मीटरच्या रांगा लागल्या होत्या. लोक आपल्या कारच्या टाक्या गच्च भरून घेत होते. कुणी कॅनमध्ये डिझेल भरत होतं, तर कोणी 2-2 गाड्या घेऊन पंपावर उभं होतं. तिथलं वातावरण इतकं तापलेलं होतं की केवळ रांगेत पुढे जाण्यावरून लोकांच्या आपापसात हाणामाऱ्या सुरू झाल्या. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, जर उद्या पेट्रोल संपलं तर मी ऑफिसला कसं जाणार? माझ्या मुलाला शाळेत कसं सोडणार? पेट्रोल पंप मालकांनी हात वर केले होते. साठा संपत आला होता, पण लोकांची गर्दी काही कमी होत नव्हती. केवळ पेट्रोल पंपच नाही, तर शहरातल्या सुपरमार्केटमध्येही रात्री उशिरापर्यंत लुटालूट सुरू होती. लोक महिनाभराचं धान्य नाही, तर 6-6 महिन्यांचं धान्य खरेदी करत होते. पिठाच्या गोण्या, तेलाचे डबे आणि साखरेची पाकिटे ट्रॉलीमध्ये भरून लोक धावत होते. किराणा दुकानदारांनी किमती वाढवायला सुरुवात केली होती, तरीही लोक पैसे मोजायला तयार होते. मध्यमवर्गीय माणसाच्या डोळ्यात तो कोरोनाचा काळ उभा राहिला होता, जेव्हा खायला अन्न मिळत नव्हतं आणि बाहेर निघण्याची सोय नव्हती.
तीच परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून लोक जीवाचं रानं करत होते. पण या घाईत आपण हे विसरतोय की आपली हीच भीती महागाईला निमंत्रण देत आहे. आता प्रश्न येतो, नेमकं काय बंद होणार? संभावित यादी पाहिली तर काळजाचा ठोका चुकतो. जर इंधन संकट खरंच ओढवलं तर सर्वात आधी खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येतील. एसटी, बसेस आणि रेल्वेच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या जाऊ शकतात. इतकंच नाही तर IT हब मानल्या जाणाऱ्या पुणे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाऊ शकते. कारण जर वीज पुरवठा खंडित झाला तर मोठ्या ऑफिस इमारती चालवणं अशक्य होईल. गॅस सिलेंडरच्या बाबतीत तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. ज्यांच्याकडे 2पेक्षा जास्त सिलेंडर आहेत त्यांना पुढचे काही महिने नवीन बुकिंग करता येणार नाही, असे संकेत आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. लोकांच्या मनात आणखी एक मोठी भीती आहे, ती म्हणजे इंटरनेटची. समुद्राखालून जाणाऱ्या ज्या डेटा केबल्स भारताला जगाशी जोडतात त्या युद्धाच्या आखातात धोक्यात आहेत. जर इंटरनेट बंद झालं तर तुमचं गुगल पे, फोन पे, बँकिंग व्यवहार सगळं ठप्प होईल. याच भीतीने लोकांनी ATMवर रांगा लावल्या आहेत. पण विचार करा, जर प्रत्येकाने एकाच वेळी आपले सर्व पैसे बँकेतून काढले तर बँकिंग व्यवस्था कोलमडून पडेल. आजच्या बैठकीत यावरही सविस्तर चर्चा झाली की लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास कसा टिकून ठेवायचा. आता आपण कोरोनाच्या काळाशी तुलना करूया. कोरोनाच्या वेळी शत्रू एक विषाणू होता जो डोळ्यांना दिसत नव्हता, पण यावेळी शत्रू टंचाई आहे. तेव्हा आपल्याकडे धान्य होतं पण बाहेर पडता येत नव्हतं. यावेळी आपल्याकडे पैसा असेल पण विकत घ्यायला वस्तू नसतील. अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा चालू राहतील असं सरकारने वारंवार सांगितलं आहे, पण तरीही लोकांचा विश्वास बसेनासा झाला आहे. कारण जेव्हा गॅसच नसेल तेव्हा हॉस्पिटलमधली जनरेटर्स कशी चालणार? जेव्हा डिझेलच नसेल तेव्हा रुग्णवाहिका कशा धावणार? हे प्रश्न आज प्रत्येक भारतीयाला सतावत आहेत. पुणे आणि मुंबईसारख्या शहरांतून मजुरांचे लोंढे पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनांकडे वळू लागले आहेत. लोक आपलं बिराड आवरून आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. रेल्वे स्टेशनवर उभं राहायला जागा नाहीये. तिकिटांचे दर बाजारात दुपटीने विकले जात आहेत. हे सगळं पाहून असं वाटतंय की आपण पुन्हा एकदा 2020 मध्ये परतलो आहोत. पण मित्रांनो, या सगळ्या नाट्यात एक गोष्ट आपण विसरतोय, ती म्हणजे आपला संयम. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. हा देश युद्धाने हरणार नाही, तो हरला तर फक्त अफवांनी हरेल. बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी विचारलं की जर परिस्थिती इतकी गंभीर आहे तर सामान्यांसाठी साठा करून ठेवला आहे का? त्यावर सरकारने उत्तर दिलं की भारताकडे किमान 3 महिन्यांचा अन्नसाठा सुरक्षित आहे, त्यामुळे उपासमारीची वेळ येणार नाही. पण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. लोकांपर्यंत पोहोचते ती फक्त भीती. काही ठिकाणी तर लोकांनी मेणबत्त्या आणि कंदील विकत घ्यायला सुरुवात केली आहे, कारण त्यांना वाटतंय की देश कायमचा अंधारात जाईल. पेट्रोल, डिझेल आणि गॅस व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा म्हणजे महागाई. जर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली तर ग्रामीण भागातून शहरात येणारा भाजीपाला आणि दूध बंद होईल. यामुळे शहरात दुधाचे दर 100 रुपये लिटरच्या वर जाऊ शकतात. कोथिंबिरीची एक जुडी 50 रुपयांना मिळेल. हे वास्तव नाकारता येत नाही. पण ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार रॅशनिंग पद्धत पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू ठराविक प्रमाणातच मिळेल. यामुळे साठेबाजीला चाप बसेल, पण यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. या सगळ्या वातावरणात सर्वात जास्त तणाव आहे तो पालकांमध्ये. शाळा आणि कॉलेजेस काय होणार? पुन्हा एकदा मुलांचे शिक्षण ऑनलाईन होणार का? पुन्हा एकदा मुलं मोबाईलच्या स्क्रीनसमोर बसणार का? शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून सरकार विशेष शैक्षणिक चॅनल सुरू करण्याच्या विचारात आहे. पण ज्यांच्याकडे वीजच नसेल त्यांचं काय? हे चक्र इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यातून मार्ग काढणं सध्या तरी अशक्य वाटत आहे. शेवटी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही जी स्क्रिप्ट मी तुम्हाला सांगतोय ही आत्ताच्या घडीची वस्तुस्थिती आणि संभाव्य धोके आहेत. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत जरी कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी तयारी करण्याचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. लॉकडाऊन हा शब्द कोणालाच आवडत नाही, सरकारलाही नाही, कारण यामुळे देशाचं आर्थिक नुकसान होतं. पण जर लोकांचा जीव वाचवायचा असेल आणि देशाची साधनसंपत्ती टिकवायची असेल तर सरकारला हा कडू डोस घ्यावाच लागेल. पंतप्रधान मोदी जेव्हा बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर शांतता होती. त्यांनी देशाला उद्देशून फक्त एकच संदेश दिलाय: सावध रहा, अफवा पसरू नका आणि एकमेकांना साथ द्या. हा संदेश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर उद्या खरंच लॉकडाऊन लागला तर तो आपल्याला घरी कोंडण्यासाठी नाही तर देशाला वाचवण्यासाठी असेल. मित्रांनो, आता वेळ आलीये आपण स्वतःला प्रश्न विचारण्याची. आपण या संकटात सरकारला साथ देणार की भीतीपोटी स्वतःचं संकट वाढवणार? पेट्रोल पंपावरच्या रांगा, ATMवरची गर्दी आणि धान्याची साठेबाजी करून आपण कोणाचंच भलं करत नाही आहोत. उलट आपण आपल्याच बांधवांच्या तोंडचा घास हिरावून घेत आहोत. येणारा काळ कठीण आहे यात शंका नाही, पण भारत हा असा देश आहे ज्याने अनेक युद्धांना आणि महामारीला हरवला आहे. ही वेळही निघून जाईल,
फक्त गरज आहे ती डोकं शांत ठेवण्याची. पुढच्या काही तासात सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे गाईडलाईन्स जाहीर केली जातील. कोणत्या तारखेला काय बंद होईल आहे, कोणत्या सेवा सुरू राहतील याची यादी सरकार प्रसिद्ध करेल. तोपर्यंत स्वतःच्या मनाने कोणतेही तर्क काढू नका. आपल्या चॅनलवर आम्ही तुम्हाला प्रत्येक मिनिटाची अपडेट देत राहू. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाही सामान्य माणसाची फसवणूक होणार नाही आणि भीतीचं वातावरण कमी होईल. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.